नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेक्स्ट स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. मित्रांनो, आत्ताच्या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर क्लासेसशिवाय पर्याय नाही आहे. आणि कन्सेप्ट मॅप क्लासेस म्हणलं तर श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर यांचीच खाती आहे. आत्तापर्यंत झालेल्या जेवढ्या काही एक्झाम असतील त्या एक्झाममध्ये आता 10वीच्या स्टेट बोर्डच्या परीक्षेच्या संदर्भात सांगायचं झालं तर आम्ही विद्यार्थ्यांना जे आतापर्यंत दिलेलं आहे याच्यावर आधारितच 99% प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत. आम्ही परिपूर्ण तयारी करून घेतोच, पण याच्याबरोबर पालकांचा आणि पाल्यांचाही प्रतिसाद आम्हाला हवा असतो. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित नवनीत या पुस्तकातील घटक हा गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी. पहिला मुद्दा आहे गुणोत्तर. गुणोत्तर कशाला म्हटलं जातं? एका राशीचं दुसऱ्या राशीशी केलेली तुलना. मग गुणोत्तर म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त वस्तूंची तुलना करणे होय. दुसरा, एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे हे सांगणे म्हणजे गुणोत्तर होय. दिलेली एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे हे सांगितलं जातं आणि हे सांगण्यासाठी आपल्याला गुणोत्तराचा वापर करावा लागतो. तिसरा मुद्दा आहे गुणोत्तर काढताना दोन संख्या एककात असाव्या लागतात. आता बघा, दोन संख्या एककात म्हणजे काय? समान. इथं मी कंसात टाकून देतो. दोन्ही संख्या ज्या आहेत त्या समान एककात. म्हणजे कुठल्याही संख्येचं गुणोत्तर काढायचं झालं तर त्या दोन्ही संख्या कशा पाहिजे? समान एककामध्ये पाहिजे. समान एकक म्हणजे नेमकं काय? किलोग्रॅम किलोग्रॅम, ग्रॅम ग्रॅम, लिटर लिटर, मिलीलिटर मिलीलिटर, रुपये रुपये, पैसे पैसे, ही समान एककं झाली. चौथा, गुणोत्तर संबंध पटीत किंवा हिश्श्यामध्ये दर्शविला जातो. कशामध्ये? हिस्सा. म्हणजे 10 रुपये तुम्ही नेले तर त्या 10 रुपयाच्या वस्तू घेतल्या तर त्या तुम्ही काय करता? वाटून खाता. मित्रामध्ये काय करता? बांबू घेऊन गेले तर काय करता? वाटून खाता. एक बांबू नेला तर अर्धा तुकडा त्याला द्यायची कामं करता. म्हणजे काय करता? हिस्सा. गुणोत्तर चे सी. गुणोत्तराचं सोपं सूत्र काय आहे? गुणोत्तर बरोबर चे सी. म्हणजे चे ज्या वाक्याला लागलाय किंवा ज्या शब्दाला लागलाय ते कुठं घ्यायचं? अंशस्थानी घ्यायचं. आणि शी ज्या वाक्याला लागलाय किंवा शब्दाला लागलाय त्याला कुठं घ्यायचं? छेदस्थानी घ्यायचं. याचाच अर्थ गुणोत्तर बरोबर अंश भागिले छेद, याला सुद्धा गुणोत्तरच म्हणतात. मग बघा आता ए चे बी शी गुणोत्तर. ए आता असं पण लिहिलं जातं, ए एस टू बी, ए रेशिओ टू बी असं पण म्हणतात किंवा ए गुणोत्तरात बी असंही म्हणतात. आता इथं काय म्हटलंय बघा, ए चे बी शी. इथं काय दिलं होतं? चे. चे कोण आहे? ए ला चे लागलाय. म्हणजेच काय करणार बघा, गुणोत्तर बरोबर चे कोणाला लागलाय? ए ला. मग ए ला वर घ्या. शी कोणाला लागलाय? बी ला. खाली बी घ्या. झालं गुणोत्तराचं सूत्र. ए छेद बी. आता प्रमाण. दोन गुणोत्तर समान असल्यास बघा, दोन गुणोत्तर समान असल्यास म्हणजे काय? ए छेद बी बरोबर सी छेद डी असं जर आलं म्हणजे पहिल्या अपूर्णांकाची किंमत दुसऱ्या अपूर्णांकाच्या बरोबर असली तर त्यातील क्रमाने येणाऱ्या संख्या त्याच प्रमाणात असतात असं म्हटलं जातं. काय असतात? प्रमाणात. दुसरा, ए छेद बी व सी छेद डी ही दोन गुणोत्तरे जर समान असतील तर ए बी सी डी या संख्या प्रमाणात आहेत असं म्हणतात. कशात आहे? प्रमाणात आहे. प्रमाणात आहे त्याचा अर्थ काय? ए छेद बी बरोबर सी छेद डी. तिसरा, जेव्हा एबीसीडी या चार संख्या प्रमाणात असतात तेव्हा ए छेद बी बरोबर सी छेद डी म्हणजे त्रिकच गुणाकार केला ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी याची किंमत काय येते? समान येते. आणि समान आली तरच त्या संख्या कशा असतात? प्रमाणात. चौथा, अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार. आता काही वेळेस काय करतात पेपरमध्ये तुम्हाला, ह्या चार संख्या प्रमाणात असून यातील अंत्यपदाचा गुणाकार संख्या दिली जाते आणि मध्यम पदाचा गुणाकार काढा असा प्रश्न देतात. मग अंत्यपद म्हणजे काय? ए आणि डी अंत्यपद झाली, शेवटची पद म्हणायचं यांना. आणि मध्यम पद म्हणजे कोणतं झालं? बी आणि सी. हे काय झालं? मध्यम पद. इथं ए इंटू डी म्हणजे अंत्यपद बरोबर मध्यम पद. हे डोक्यात ठेवायचं. पाचवा मुद्दा, जेव्हा एबीसी या तीन संख्या प्रमाणात असतात तेव्हा ए छेद बी बरोबर बी छेद सी, बी चा वर्ग बरोबर ए गुणिले ए सी त्रिकच गुणाकार करून ही किंमत भेटली. याचाच अर्थ याला पारंपरिक प्रमाण म्हटलं जातं. कुठलं प्रमाण म्हणायचं याला? पारंपरिक प्रमाण. याचाच अर्थ मधले पदाचा वर्ग बघा. मधलं पद म्हणजे कोण झालं? आता बी. तीन संख्या दिल्या, एबीसी या तीन संख्या दिल्या तर याच्या मधलं पद कोणतं गृहीत धरायचं? बी. पहिलं पद ए, मधलं पद बी आणि शेवटचं पद सी. त्याला तिसरं पद पण म्हणतात. मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार. मधलं पद बी चा वर्ग बरोबर अंत्यपद ए आणि सी या दोघांचा गुणाकार करायचा. तेही तुमचं काय झालं? सूत्र झालं.
सातवा मुद्दा आहे चतुर्थ प्रमाणपद शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले पहिली संख्या. आता चतुर्थ प्रमाणपद काढायचंय आपल्याला. काय सांगितलंय? चतुर्थ प्रमाणपद काढायला सांगितलेलं आहे. आणि सूत्र काय दिलं मग तुम्हाला त्यांनी याच्यामध्ये? चतुर्थ प्रमाणपद काढण्यासाठी शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले पहिली संख्या. उदाहरणार्थ बघा 4, 5 व 12 हे तीनच संख्या दिल्या. त्याचं चौथं पद काढायचंय तुम्हाला. आणि मग चौथं पद काढायचं असेल तर शेवटच्या दोन संख्या म्हणजे कोण? 5 गुणिले 12 भागिले पहिली संख्या कोण? 4. 12 पंचे किती झाले? 60. 60 भागिले 4 15 चौक 60. म्हणजे चौथं प्रमाणपद कोणतं आलं? 15. कळलं? आठवा तृतीय प्रमाणपद बरोबर दुसऱ्या संख्येचा वर्ग भागिले पहिली संख्या. दोन पद दिली जातील तुम्हाला आणि तिसरं प्रमाणपद काढायला सांगितलेलं जाईल. मग तिसरं तृतीय काय? दुसऱ्या संख्येचा वर्ग 12चा वर्ग भागिले कोण? पहिली संख्या. 12चा वर्ग किती? 144 भागिले किती? 9. आता 9 ने ह्याला भागा. 16 9 किती आहेत त्या 16च्या पाड्यात? 16 9 144. म्हणजे याचं उत्तर किती भेटलं? 16. याचं तिसरं प्रमाणपद काय भेटलं? 16. कळलं? याच्यानंतर 9वं सूत्र आहे मध्यम प्रमाणपद बरोबर वर्गमुळात पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. उदाहरणार्थ 49 व 64 चे मध्यम प्रमाणपद काढा. मध्यम प्रमाणपद म्हणजे कुठलं? मधलं पद. कुठलं पद गृहीत धरायचंय? मधलं. मग बघा मध्यम प्रमाणपद वर्गमुळात 49 गुणिले 64. आता 49 चं वर्गमूळ निघतं किती आलं? 7. आणि 64 चं वर्गमूळ किती आलं? 8. मग 7 8 हे किती? 56. हे कोण भेटलं? 49 आणि 64 यांचं मध्यम प्रमाणपद भेटलं. कळलं? आता भागीदारी म्हणजे काय? बिझनेस. दोघात एक बिझनेस करायचा. मग दोघात एक बिझनेस करायचा असेल तर दोन्ही व्यक्तींना भांडवल समान टाकावं लागेल, गुंतवणूक समान करावी लागेल. किंवा एक जादा गुंतवणूक करतो, एक कमी गुंतवणूक करतो, याला भागीदारी म्हणतात. पार्टनरशिप. एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी जागा, कच्ची सामग्री इत्यादींसाठी जे पैसे लागतात त्याला भांडवल असं म्हटलं जातं. मग व्यवसायात ज्या प्रमाणामध्ये भांडवलाची गुंतवणूक केलेली असते त्या प्रमाणात नफ्याचे अथवा तोट्याचे वाटप केले जाते. म्हणजे एक्स किंवा राम या व्यक्तीनं 10% शेअर्स गुंतवले, श्याम या व्यक्तीनं 5% शेअर्स गुंतवले, 15% रक्कम एकत्र करून त्याने एक बिझनेस टाकला. शेवटी जो नफा होईल त्या नफ्यामध्ये काय करणार? रामनं 10% आणि श्यामनं 5%. मग टोटल झालेला नफा याचं डिवायडेशन केलं जातं, याला म्हणायचं. पुढचं सूत्र आहे भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. म्हणजे त्यांनी भांडवलाचं गुणोत्तर किती दिले दोघांनी? एकटा असेल तर गुणोत्तर येणार नाही, कारण एकटा गुंतवणूक तो स्वतःच करतो, स्वतःचाच बिझनेस झाला. पण गुंतवणूक दोघा तिघांची असेल तर भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. मुदत म्हणजे काय? किती दिवस त्या दोघांनी बिझनेस केलेला आहे. 2 वर्ष, 6 महिने, 2 महिने. नंतर बरोबर नफ्याचं गुणोत्तर. असं हे तुमचं काय आहे? तिसरं सूत्र. 10.1 याच्यातला पहिला प्रश्न आहे आर्यन आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आदिती आणि अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. जर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय किती? असा प्रश्न. पर्याय 1 30 वर्ष, दुसरा पर्याय 16 वर्ष, तिसरा पर्याय 18 वर्ष आणि चौथा पर्याय 20 वर्ष. आता दिलेली माहिती थोडीशी आपण काय करूया? लिहून घेऊया व्यवस्थित. आर्यन आणि आदिती यांचं गुणोत्तर दिले वयाचं, ते बी कधीच्या? आजच्या. 4/5. याच्यानंतर आदिती आणि अथर्व यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलंय? 3/2. आणि कोणाचं सांगितलंय? अथर्वचं आजचं वय काढायचं सांगितलंय. काय? अथर्वचं आजचं वय जे आहे ते आपल्याला काय करायचंय? काढायचं आहे. मग आता बघा आजचं वय कोणाचं दिलंय? आर्यनचं आजचं वय दिलंय बघा. आर्यनचे
आजचे वय 24 वर्ष. किती आहे? 24. पण गुणोत्तर किती दिलंय त्यांनी? 4. मग आपण याचा एक भाग काढून घेऊ. आर्यनचा एक भाग बरोबर 24 भागिले किती? 4 म्हणजे किती आलं? 6. किती वर्ष आले? 6. आता आदितीचा किती आहे बघा. आदितीचं वय आदितीचं वय नाही दिलं त्यांनी आपल्याला. काय दिलेलं आहे? आदिती बरोबर कितवा भाग आहे? 5वा. बरोबर. म्हणजे 4 5 हे गुणोत्तर दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे आदिती कितवा भाग आहे? 5 भाग. मग आदिती बरोबर काय होईल? 5 गुणिले 6. 6 म्हणजे 30. एक भाग म्हणजे 6. मग हे 5 भाग म्हणजे किती झाले आता? 30 वर्ष. आता याच्यानंतर पुढं आदिती आणि अथर्व यांचं 3:2 आहे वयाचं गुणोत्तर. आपल्याला सांगितलंय कोणाचं? अथर्वचं आजचं वय काढायला सांगितलेलं आहे. मग आदिती बघा इथं 5 भाग झाले. आता आदिती 3 भाग नवीन गुणोत्तरानुसार. आदिती नवीन गुणोत्तरानुसार किती होईल? आता याच्यानंतर बघा आदितीच्या इथे किती झाले? 30 वर्ष. याच्यावरून एक भाग तुम्हाला काढावा लागेल अगोदर. बरोबर. आदिती 3 भाग म्हणजे 3 वर्ष 30 वर्ष. मग एक भाग म्हणजे किती झाला आता? 10 वर्ष. बरोबर. आता आदितीचे 3 झाले. अथर्वचे किती? 2. आपण एक भाग काढून घेतला आदितीचा. किती झाला तो? 10 वर्ष झाला. आता अथर्व बरोबर काय मग? अथर्वचं वय किती आहे? अथर्व बरोबर गुणोत्तरामध्ये 2 दिलेलं आहे. म्हणजे 2 गुणिले 10 याचा अर्थ 20 वर्ष. म्हणजे अथर्व भाऊ जो आहे तो आजचे वय त्याचं किती असेल? 20 वर्ष असेल. ते त्याचं काय आहे? प्रश्न आहे गुलाबाच्या 10 रोपांची. आता बघा गुलाबाचे रुपये किती आहेत? 10 रोपांची किती किंमत आहे? रुपये 700. तर अशा 25. आता इथं काय? रोपे आणि इकडं काय? पैसे किंवा रुपये. किती रुपये? 25. इथं काय सांगितलंय? किंमत किती आहे माहित नाही. प्रश्नचिन्ह. करा तिरकस गुणाकार. याला आपण काय म्हणू वाटल्यास? x म्हणजे 10 गुणिले x बरोबर 700 गुणिले 25. मग x बरोबर 700 गुणिले 25 भागिले किती? 10. हा शून्य कॅन्सल झाला. मग राहिलं कोण बघा? 70 गुणिले 25. शून्य आहे तसा. 25 सत किती? 175 रुपये. आहे का याच्यात? कुठं आहे? दुसरा पर्याय. म्हणून हे त्याचं झालं उत्तर 1750 रुपये 25 रोपांची किंमत. प्रश्न आहे काय म्हटलंय त्यांनी? a चा 2/5 भाग व b चा 3/5 भाग समान आहे. समान. तर a चे b शी गुणोत्तर काय? कोणाचं गुणोत्तर सांगितलं? a चं b शी गुणोत्तर जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे. मग इथं बघा दिलेल्या अटीनुसार a चा 2/5 बरोबर b चा 3/4. समान म्हटलंय समान चिन्ह. मग आता a गुणिले 2/5 b चा अर्थ गुणिले होतो 3/4. मग a छेद b बरोबर 3/4. हा इकडे गुणाकार आहे तो भागाकार करून टाका. गुणिले 5/2. कळलं? आता काय होईल मग? 3 5 15 आणि 4 दुने 8 15/8 आहे का पुढं? हे झाला त्याचा पर्याय. हे त्याचं उत्तर. x अधिक 3 x वजा 9 x वजा 3 या 3 संख्या प्रमाणात असतील तर x बरोबर किती? काय? x बरोबर किती? आता पर्याय दिलाय 4 5 वजा 5 8. मग आपल्याला माहिती होतं 3 संख्या प्रमाणात असतील तर 3 संख्या प्रमाणाचं सूत्र दिलं होतं तुम्हाला. बघा काय सूत्र दिलं होतं? दिसतं का? काय सूत्र आहे बघा बरोबर. मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. ते सूत्र दिलं होतं. मग आता या सूत्रात फक्त किंमत टाकूया. x वजा 9 कंसाचा वर्ग बरोबर x अधिक 3 कंस पूर्ण x वजा 3. बैठक राशीत घुसला तुम्ही आता. x वजा 9 x चा वर्ग वजा या दोघांची दुप्पट 9 2 18 आणि
इथं किती आहे? x आहे, म्हणजे 9 गुणिले x x आणि याचं दुप्पट करायची. किती उत्तर आलं? 18x अधिक 9चा वर्ग 81 बरोबर. हे कोण आहेत? x अधिक 3 आणि x वजा 3 दोन वर्गांच्या वजाबाकीचे अवयव आहेत. याचा अर्थ x वर्ग वजा 9. या दोघांचे जर वर्गाचे वजाबाकीचे अवयव कसे असतात? पहिल्या कंसात प्लस, दुसऱ्या कंसात मायनस. आता काय होईल बरं? हा तुमचा x वर्ग, हा x वर्ग कॅन्सल होऊन जाईल. राहिलं कोण? त्यांना घेऊया आपण. वजा 18x अधिक 81 बरोबर वजा 9. हा वजा 9 उजवीकडे घेऊ, वजा 18x तिकडे घेऊ, म्हणजे काय होईल बघा? 81 अधिक 9 बरोबर 18x. आता 18x बरोबर 9 अधिक 81 90. मग x बरोबर आपल्याला x ची किंमत काढायला सांगितली आहे. 90 भागिले 18. 18च्या पाड्यात 90 आहेत का? आहे. 18 म्हणजे 90 आणि म्हणून x बरोबर 5. पुढे पर्याय 2 नंबरचा पर्याय झालं त्याचं उत्तर. हा प्रश्न आहे. तीन संख्येचे गुणोत्तर 3 5 4 5 असे आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? पर्याय पहिला आहे 6 8 10, दुसरा पर्याय 9 12 15, तिसरा पर्याय 12 8 6 आणि चौथा पर्याय 9 12 16. आपल्याला गुणोत्तर काय सांगितलंय आणि त्यांच्या वर्गांची बेरीज सांगितलेली आहे. म्हणजे 3x चा वर्ग अधिक 4x चा वर्ग अधिक 5x चा वर्ग बरोबर 450. आता जर या सगळ्यांची बेरीज केली, यांचा वर्ग करून घेऊ. 3 चा वर्ग 9 आणि x चा वर्ग x वर्ग अधिक 4 चा वर्ग 16 x चा वर्ग x वर्ग अधिक 5 चा वर्ग 25 आणि x चा वर्ग x वर्ग बरोबर 450. आपल्याला पहिल्यांदा या सगळ्यांची बेरीज करायची. मग यांची बेरीज किती येते? येते 50x वर्ग बरोबर 450. इथं 50 गुणिले म्हणजे इथं गेल्यावर भागिले होणार. मग x वर्ग बरोबर 9 भेटलाय, म्हणजे x बरोबर 3. आपल्याला x ची किंमत 3 भेटलेली आहे, म्हणजे आपल्याला संख्या शोधता येतील. 3 गुणिले 3, 4 गुणिले 3, 5 गुणिले 3, 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15, म्हणजे या संख्या भेटतील. मग असं कुठं आहे पर्याय? 2 नंबरचा पर्याय. प्रश्न आहे, विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. काय आहे? मोठी आहे. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती? गुणोत्तर विचारलंय त्यांनी आपल्याला. आता वरून जसं प्रश्न वाचलाय तसं आपण उत्तर शोधायचं काम करू बघा. विजयाचं वय संजनापेक्षा, म्हणजे संजना माहित नाहीये म्हणजे x मानू. परत विजया बघा, विजयाचं वय संजनापेक्षा, संजना किती? x किती मोठी आहे? 15 वर्षानं, म्हणजे विजया x अधिक 15 झाली. नंतर सुनीता बरोबर संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान. संजनाचं वय किती आहे? x आणि तिच्यापेक्षा 5 वर्षानं लहान आहे. आता विजयाचे वय बघा, विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या, सुनीताचं वय बघा किती दिलेलं आहे? x वजा 5 आणि तिच्या वयाच्या किती पट सांगितलेलं आहे त्यांनी? 9/5 पट. आता इथं आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे बघा, विजयाचं वय बरोबर सुनीताच्या वयाच्या 9/5 पट. तर संजनाचं वय आणि विजयाचं वय या दोघांच्या वयाचं असलेलं गुणोत्तर किती? आधी संजनाचं वय आपल्याला काढून घ्यावं लागेल, त्याच्यानंतर काय करता येईल? आपल्याला गुणोत्तर शोधता येईल. मग आता दिलेल्या अटीवरून विजयाचं वय किती म्हटलं होतं? x अधिक 15 बरोबर सुनीताचं वय किती आहे?
सुनीताचं वय x वजा 15 गुणुले 9/5. आता इथं x अधिक 15 आहे, हा 5 इकडं काय आहे छेदस्थानी आहे. मग सगळ्यांना 5 न गुणलं तर काय होऊन जाईल बघा, 5 कंसात x अधिक 15 बरोबर x वजा 5 गुणुले 9/5 गुणुले 5. हा 5 5 कॅन्सल झाला. मग आता कंस सोडू. 5x अधिक 15 5 किती झाले 75. इकडं समीकरण भेटलं x वजा 5 कंस पूर्ण 9. आता कंस सोडून घेऊ. 9x वजा 5 9 किती 45. इकडं बघा 5x अधिक 75. आता संख्या एका बाजूला घेऊ आणि चल असणारं समीकरण एका बाजूला घेऊ. 9x वजा 5x बरोबर हा इकडं जाईल म्हणजे किती होईल बघा 75 अधिक 45. 5 5 10 झाले. आजचाला एक 7 1 8 4 12 120. हे कोणाची किंमत 9x वजा 5x बरोबर किती 4x. म्हणजेच x बरोबर किती 4 त्रिक 12 आणि 0. x बरोबर किती भेटलं 30. आता x म्हणजे कोण संजना भेटली आणि आपल्याला काय विचारलंय त्यांनी बघा. संजना बरोबर x बरोबर संजनाचं वय भेटलं 30 आणि विजया किती बघा. विजया बरोबर किती आहे x अधिक 15 बरोबर x ची किंमत 30 अधिक 15 म्हणजे किती भेटलं 45 आणि यांचं गुणोत्तर विचारलंय. मग गुणोत्तर बरोबर गुणोत्तर कोणाचं गुणोत्तर आहे संजना भागिले विजया यांचं गुणोत्तर. मग संजना 30 विजया किती आहे 45. 15 ने भाग जाईल 15 दोन्ही 30 आणि 15 त्रिक 45. म्हणजे गुणोत्तर जे आहे संजना आणि विजया यांचं गुणोत्तर 2:3 पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. सातवा प्रश्न आहे 2 लिटर व 500 मिली या राशीपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेलं गुणोत्तर किती. अगोदर आपल्याला काय करावं लागेल 1 लिटर म्हणजे किती 1000 ml. मग 2 लिटर बरोबर किती 2000 ml. आता ही पहिली राशी दिली आणि दुसरी राशी कोणती दिली 500 ml. आता पुढे काय म्हटलंय दुसऱ्या राशीचे. आता गुणोत्तर बघा सूत्र काय आहे गुणोत्तर चे भागिले शी. चे कोणाला लागले ना इथं दुसऱ्या राशीचे. दुसरी राशी म्हणजे कोणती 500. शी कोणाला आहे बघा पहिल्या राशीशी म्हणजे किती येणार 2 लिटर आहे म्हणजे इथं 2000. आता याच्यात त्यांनी पर्याय दिले होते बघा. पर्याय 1 4/1. दुसरा पर्याय आहे 1/4. तिसरा पर्याय आहे 2/3. चौथा पर्याय आहे 3/4. हे पर्याय आहेत. आता आपल्याला इथं काय करता येईल बघा भागता येईल. हे 2 शून्य कॅन्सल राहिलं कोण 5/20 5 1 5 आणि 5 चौक 20 म्हणजेच 1/4 हे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. 24 मिनिटांचे 72 सेकंदाचे असलेले गुणोत्तर किती. आता आपल्याला 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. मग 24 मिनिट बरोबर किती 24 गुणुले 60 यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. आणि गुणाकार जर केला तर उत्तर आपल्याला किती मिळून जातं बघा 0 6 चौक 24 2 6 2 12 2 14 14 40 सेकंद. आणि यांनी काय म्हटलंय दुसरी दिलेली राशी आहे 72 सेकंद आणि या दोघांचं गुणोत्तर विचारले. मग जे शब्द मिनिटाला लागलाय गुणोत्तर बरोबर चे भागिले सी. चे 14 40 सेकंद भागिले 72. आता 72 न 14 40 ला जर भागलं तर उत्तर किती येतं बघा 72 चे दुप्पट 144 म्हणजे 20/1 म्हणजे याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 ते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 9वा प्रश्न आहे अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर समजून घ्या. ब यांच्या पगाराचे गुणोत्तर किती दिले 3/4 म्हणजे 3/4.
नंतर अ व क, अ व क, अ छेद क यांच्या पगाराचं गुणोत्तर दिलं 1:2 आणि ब ला 3200 रुपये पगार आहे. मग आता अ चा काढून घेऊ अगोदर. अ छेद ब बरोबर 3/4. मग अ छेद ब चा पगार किती आहे? 32,000 बरोबर 3/4. हा 32,000 तिकडे जाईल म्हणजे अ चा पगार बरोबर 3/4 गुणुले 32,000. आता 4 न भाग जातो बघा इथं. 4 8 32. राहिलं कोण? 3 गुणुले 8,000 म्हणजे 8 त्रिक 24,000. हा कोणाचा पगार झाला? अ चा. आपल्याला काय विचारलंय? अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार असेल ते शोधायचंय आपल्याला. हा अ चा भेटला. आता आपल्याला काय करायचं आहे? आधी क चा पगार काढू. आपल्याला ही अट माहिती आहे, अ छेद क बरोबर 1/2. अ ची किंमत काढली 24,000 भागिले क बरोबर 1/2. त्रिकच गुणाकार केला. क बरोबर 24,000 गुणिले 2. 24 गुणिले 2 48 आणि हे 3 शून्य म्हणजे क चा पगार जो आहे तो क चा पगार किती आहे? 48,000. आपल्याला काय विचारलंय? अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे? अ ला क पेक्षा म्हणजे क ला 48,000 आहे, अ ला 24,000 आहे. याच्यातला फरक घेऊया आपण. 48 वजा 24,000 म्हणजे 24,000. हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक किती असणार आहे? 2 असणार आहे. हे त्याचं काय झालं? फायनल उत्तर. दहावा प्रश्न आहे, राम व श्याम यांनी आपले भांडवल 2-3 वर्षांच्या मुदतीत गुंतवले होते. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3:2 आहे. तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? पहिला पर्याय 3:2, दुसरा पर्याय 9:4, तिसरा पर्याय 4:9 आणि चौथा पर्याय 1:1. आपल्याला नफ्याचे गुणोत्तर काय सांगितलंय? नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. मग या सूत्रानुसार आपण किमती टाकून घेऊ. भांडवलाचे गुणोत्तर 3:2 सांगितलंय म्हणजे 2/3 गुणिले मुदतीचे गुणोत्तर नाही सांगितलेलं आणि नफ्याचे गुणोत्तर 3:2 सांगितलंय बरोबर 3:2. आपण मुदतीचे गुणोत्तर x मानू. तीन इथं भागिले म्हणजे इथं आल्यावर गुणिले होणार. 2 इथं भागिले म्हणजे इथं आल्यावर गुणिले होणार. इथं भागिले म्हणजे इथं आल्यावर गुणिले होणार. 3 गुणिले 3 बरोबर 9. 2 गुणिले 2 बरोबर 4 म्हणजे x बरोबर 9:4. पर्याय क्रमांक 2. 11वा प्रश्न आहे, 2.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटरची गुणोत्तर किती? असा प्रश्न केलेला आहे. आता आपल्याला पर्याय दिले 3.5, 5.3, 6.1, 1.6. उत्तर 1 डेकालिटर. काय? 1 डेकालिटर बरोबर किती? हे आपल्याला कन्व्हर्जन जे आहे ते कन्व्हर्जन माहिती पाहिजे. 1 डेकालिटर म्हणजे 1 डेकालिटर म्हणजे 10 लिटर. आणि 1 लिटर म्हणजे 10 डेसिलिटर. आता यांनी किती म्हटलेलं आहे? 2.7. मग 2.7 10 डेसिलिटर मग 2.7 डेकालिटर बरोबर. याचं कन्व्हर्जन तुम्हाला करावं लागेल. 2.7 गुणुले 10 गुणुले 10 म्हणजे डेकालिटरचं डेसिलिटरशी गुणोत्तर. आता डेसिलिटर म्हणजे किती झालं बघा. यांनी गुणलं तर 270 काय येणार? डेसिलिटर.
आता हे रूपांतर झालं आणि यांनी काय म्हटलंय चे शी, चे शब्द कोणाला लागलाय तो वरती घ्यायचा अगोदर गुणोत्तर काढताना, चे भागिले सी. आता चे कोणाला लागलाय 2.7 डेकालिटर आणि 2.7 डेकालिटर म्हणजे 270 डेसिलिटर, म्हणजे 270 भागिले सी कोणाला लागलेला आहे बघा 45. आता इथं भागता येईल तुम्हाला, डायरेक्ट भागता येईल, म्हणजे 270 भागिले 45 कोणी भाग जाईल 9 न भाग जाऊ शकतो. 9 एक 9, 9 त्रिक 27, 9 5 45 म्हणजे 30, 30/5. आता 5 न परत 30 ला भाग जातो, 5 एक 5 आणि 5 7 30 म्हणजे 6/1. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. 12वा प्रश्न आहे, एक रेल्वे तासी 160 किलोमीटर वेगाने 4.25 तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात तो किती अंतर जाईल. बघा आता तेवढ्याच वेळात ती रेल्वे किती अंतर जाईल असा प्रश्न आहे. अगोदर आपण रेल्वेचा ताशी वेग दिलाय, 4.25 तास दिले, त्याच्यावरून काय अंतर म्हटले ते अंतर आपल्याला काय करावं लागेल, काढून घ्यावं लागेल. आता अंतर काढण्यासाठी रेल्वेचा वेग दिला होता, किती दिला होता 1/4 पट कमी केलाय त्यांनी. मग दिलेली माहिती जी आहे ती अगोदर आपण घेऊया खाली लिहू. पहिला वेग जो दिलाय तो किती दिलाय वेग बघा 160 किलोमीटर पर आवर्स. वेगचं युनिट आहे किलोमीटर पर आवर्स. 4.25 तासात वेळ दिलाय बघा, वेळ बघा वेळ 4.25 तास. आता 4.25 तास म्हणजे किती झाला, 4.25 तास म्हणजे किती झाला बोला, कोण सांगते. 4.25 म्हणजे 4 मिनिट 25 सेकंद हा एवढा वेळ झाला. आता याच्यानंतर काय म्हटले त्यांनी बघा, जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला, पण कशातून कमी केला, आधीच्या वेगामधून. आधीचा वेग आपल्याला काय आहे माहिती नाही. नवीन वेग काय करू आपण बघा, नवीन वेग म्हणू त्याला. नवीन वेग बरोबर पूर्ण वेग काय करता येईल बघा, नवीन वेग बरोबर काय 1/4 न कमी. मग तो 1/4 न कमी कसा, पूर्ण वेग वजा 1/4. पूर्ण वेग 1 वजा 1/4 म्हणजे किती उत्तर आलं बघा, 4 वजा 1/4 म्हणजे 3/4. आता तेवढ्यानं काय केलाय तो कमी केलाय, तर तेवढ्याच वेळात काय म्हटलंय ते किती अंतर जाईल हे आपल्याला काय करायचंय, काढायचं आहे. नवीन वेग काढण्यासाठी आपण 3/4 काय केलेला आहे, घेतलेला आहे 4 न कमी. आता नवीन वेग बघा इथं कमी, मग नवीन वेग काढून घेतोय आपण. आधीचा वेग दिला होता रेल्वेचा 160, 160 गुणिले किती करणार आपण 3/4. आता 160 गुणिले 3/4 यांचं कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर किती येतं बघा. 4 ने याला भागलं, 4 चौक 16 शून्य, 40 गुणिले 3. मग नवीन वेग बरोबर 4 त्रिक 12 आणि 3 शून्य शून्य, 40 गुणिले 3 म्हणजे उत्तर तुमचं या ठिकाणी किती भेटलं 120. आता अंतर काढायचंय आपल्याला बघा, अंतर वेग गुणिले वेळ. वेग किती आहे नवीन 120 आणि वेळ किती दिलाय बघा 4.25, 4.25 तास. या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर किती येतं 120 गुणिले 4.25 510 किलोमीटर. आणि मग 510 किलोमीटर म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय आहे उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा गट प्रमाणात आहे. आता संख्यांचा गट प्रमाणात असतो हे कधी कसं ठरवायचं, जर a छेद b बरोबर c छेद d आलं किंवा a गुणिले d बरोबर b गुणिले c याच्या स्वरूपामध्ये आलं तर आपण त्या उत्तराला म्हणणार आहोत संख्या प्रमाणात आहे. हे सूत्र. आता पहिल्या पर्यायातून जाऊ बघा आपण. पहिला पर्याय मी याला ABCD गृहीत धरतो. हा A, हा B, हा C आणि D. इकडं A
बी सी डी, ए बी सी डी, ए बी सी डी. पर्यायातून जावं लागेल याला. मग आपण सूत्र दिलंय एडी गुणिले बीसी. आता इथं बघा एडीचा गुणाकार करायचा आहे. मग ए गुणिले डी म्हणजे कोण? 5 गुणिले 20 आणि इकडं 10 गुणिले 15, 20 5 100 आणि 10 गुणिले 15 150, म्हणजे हा पर्याय येणार नाही, चुकला. इकडं दुसरा बघा काय सांगितलंय एडी म्हणजे 5 गुणिले डी 100, इकडं 20 गुणिले 20, मग इथं 500 बरोबर किती? 400, म्हणजे दुसरा पण पर्याय चुकला. मग तिसरा पर्याय बघू बघा, ए 5 डी 20 बरोबर बी किती आहे? 10 गुणिले सी पण 10, 20 5 100 आणि 10 गुणिले 10 100, म्हणजे इथं दोघांची किंमत किती आली? समान आली, 100 100. याचा अर्थ तिसरा पर्याय जो आहे तो त्याचा योग्य पर्याय असेल. म्हणजेच या तिसऱ्या पर्यायातील संख्यांचा गट 5 10 10 20 हा कसा असेल? प्रमाणात असेल. हे त्याचं काय झालं? उत्तर. चौथ्याकडे जायची गरज. 9वा प्रश्न आहे, 4 संख्या प्रमाणात आहेत, त्यांची अंत्यपदे 2 आणि 54 आहेत. मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे, तर मध्यम पदे कोणती? असा त्यांचा प्रश्न आहे. आता 4 संख्या म्हटलेत ते, मग ए बी सी डी त्यांची अंत्यपदे 2 54. या मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट. मग आता आपण एक गृहीत धरूया, एक पद माहित नाहीये, मग आपण काय म्हणूया? हे एक्स दुसऱ्या पदाच्या तिप्पट, म्हणजे हे दुसरं झालं 3x. आता तर मध्यम पदे कोणती असा प्रश्न आहे त्यांचा. आणि आपल्याला माहिती आहे मध्यम पदाचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. आता या सूत्रात किंमत टाकूया बघा. मध्यम पदाचा गुणाकार म्हणजे x गुणिले 3x बरोबर अंत्यपद 2 गुणिले 54, x गुणिले 3x किती भेटलं उत्तर? 3x चा वर्ग. इथं 54 दुने बघा किंवा आहे तसं ठेवून द्या, गुणाकार केला तरी चालत. 2 चौक 8 आणि 2 पंच 10 108, म्हणजे x वर्ग बरोबर 108 भागिले 3, x वर्ग बरोबर 3 त्रिक 9, 1 3 सक 18, म्हणजे x बरोबर किती भेटलं? 6. म्हणजे मध्यम पद 1 6 भेटलं. तर दुसरं काय? हे बघा b बरोबर x बरोबर 6, तर c बरोबर 3x, म्हणजे 3 गुणिले 6 बरोबर 18, म्हणजे मध्यम पद जी आहेत यांची मध्यम पद 6 आणि 18. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. हा प्रश्न आहे, एका मिश्र धातूच्या गोळ्यात बघा तांबे आणि कथील यांचं प्रमाण किती आहे? 86 14. तितक्याच वजनाच्या, म्हणजे वजन सारखंच आहे, तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांब्याचं प्रमाण 58 आणि जस्त, इकडे जस्त दिलं नाही पहिल्या याच्यात, दुसऱ्या याच्यात जस्त तांबे आणि जस्त, म्हणजे जस्ताचं प्रमाण जे आहे ते किती आहे? 42. मग दोन्ही धातूंचे गोळे बघा वितळवून त्यापासून एकच गोळा तयार केला. त्यात आता तांबे आणि कथील तितक्याच वजनाचा आहे आणि खात्री करा बघा 86 14 किती होते? 6 4 10 चाला 1 8 9 10 100, आणि हा बघा 8 2 10 चाला 1 5 6 4 10, म्हणजे 100 म्हणजे समान आहे. बर पुढे काय म्हटले? तांबे आणि जस्त, तांब्याचं वजन 58, जस्ताचं वजन 42. दोन्ही धातूंचे गोळे, हे दोन्ही धातू इथं वेगवेगळे तांबे आणि कथील आणि तांबे आणि जस्त एकच गोळा तयार केलाय सगळ्यांचा. तर कथील आणि जस्त बघा, कथील आणि जस्त याचं प्रमाण शोधायचं आहे आपल्याला. कथील किती आहे? 14 आणि जस्त किती आहे? 42. काय करायचं याच्यात? फक्त भागायचं काम करायचंय. 14 1 14 14 2 28 14 3 किती झाले? 42. एकाच 3. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. म्हणजे प्रश्न खूप मोठा दिलाय, उत्तर काय आहे? छोटंच आहे.
उत्तर छोटं आहे हे आपल्याला फक्त काय कळलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. अशा प्रकारे स्वाध्याय 10.1 या ठिकाणी संपलेला आहे. हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.